तर मवियाच्या मोर्चासाठी ठाण्यातून कार्यकर्ते आता रवाना होत आहेत। जोडे मारो आंदोलनाकरता ठाण्यातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। रेल्वेने मवियाचे कार्यकर्ते सीएसएमटी कडे मार्गस्थ झालेले आहेत। हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत मवियाचा निषेध मोर्चा निघतोय। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते ठाण्याला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडे। शुभम, मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने ठाण्यातून रवाना होत आहेत। निश्चितला मी पाहिलं तर महाविकास आघाडीचा आज मुंबई येथे मोर्चा आहे आणि महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते आज थेट ठाण्यातून जे आहेत ते त्या आंदोलनाच्या ठिकाणी जे आहेत ते निघाले। पण पाहिलं तर त्यांच्या हातामध्ये काही पोस्टर्स असतील ते देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येत असतील। तर अगदी ठाण्यापासूनच त्यांनी निषेध नोंदवायला जो आहे तो सुरुवात या ठिकाणी केलेली आहेत। अनेक महिला असतील किंवा पदाधिकारी असतील ते आता या स्टेशन परिसरामध्ये जमायला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर राजन विचारे असतील, केदार दिघे असतील किंवा काँग्रेसचे काही नेतेगण असतील ते देखील यासोबतच जे आता ठाण्यामधून निघणार आहेत। आजी, काय सांगाल, ठाण्यामधून तुम्ही निघालेले आहात आंदोलनाकरिता, काय कशा प्रकारचं आंदोलन करणार आहात? आज आमचं जोडे मारो आंदोलन आहे, कारण ज्या झोपलेलं सरकार आहे ना ते अजून जाग होत नाहीये। जाग झाल्याचं सोंग करतंय, नाटक करतंय, त्या आम्हाला त्याला जाग करण्यासाठी आज आम्हाला त्यांना जोडे मारून त्यांना जाग करायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान म्हणजे पोलिसांनी परवानगी जी आहे ती आंदोलनाची नाकारली आहे। मला परवानगीची गरज नाही, हे भारताचे नागरिक आहोत, शिवसेनेचं रक्त आहे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आम्ही वंशज आहोत। आम्हाला परवानगीची गरज नाही, आम्हाला कोणाचीही गरज नाही। हे रक्त आहे ना हे गप्प बसू देत नाही। आज शिवरायांचा पुतळा कसा काय पडला त्याचं तुम्ही नीट शहनिशा केली होती की नाही, हे नीट आहे की नाही याची शहनिशा का नाही केली? हा 8 महिन्यामध्ये पुतळा कसा पडतो? आई, मागे काही दिवसांपूर्वी पाहिलं तर महाराष्ट्र बंदची हाक तुम्ही दिली होती, परंतु आता ती परवानगी देखील फेटाळली, आजच्या आंदोलनाची परवानगी देखील फेटाळली आहे। अहो, दरवेळेला असेच करतात हे लोक, हे शासन करते आहेत ना, हे दरवेळेला असेच करतात। मग कुठेतरी अन्यायाला जागा फोडली पाहिजे ना। केदार दिघे देखील या ठिकाणी जे दाखल झालेले आहेत। सर, काय निघालेल्या आंदोलनाकरिता, परंतु पोलिसांनी परवानगी फेटाळली आहे। परवानगी फेटून काही होणार नाही। ज्यांच्यामुळे तुमची आमचा अभिमान, मान, सन्मान, अस्मिता आहे त्या छत्रपती शिवरायांचा पुतळा पडलेला आहे या भ्रष्ट कारभारामुळे, आणि त्याच्या विरुद्ध आंदोलन होणं गरजेचं आहे। हे नुसतं फक्त महाविकास आघाडी म्हणून नव्हे तर शिवप्रेमींच्या मनात देखील रोष आहे आणि तो आपल्याला दिसून येईल। महायुती असं म्हणते की अनेकांनी माफी मागितली असेल किंवा पंतप्रधानांनी देखील खंत व्यक्त केली, तरी देखील महाविकास आघाडीचे त्याच्या आंदोलनावरती ठाम आहे। हा पुतळा उभा करण्याच्या अगोदर जो अभ्यास या लोकांनी करायला पाहिजे होता तो केला नाही, आणि हा अवमान झालेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा झालेला आहे। मला असं वाटतं हे माफी मागण्याच्या अगोदर लाज वाटली पाहिजे या सरकारला, की जो अभ्यास तुम्ही करायला पाहिजे होता तो तुम्ही न केल्यामुळे ही अशी आजच्या दिवसाला ही परिस्थिती उद्भवलेली आहे। तुम्ही दुखवताय, भ्रष्टाचार तर करताच आहे, अन्याय देखील करताय सर्वसामान्य जनतेवरती, आणि त्याही पलीकडे ज्यांच्यामुळे आपली अस्मिता आहे, ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे त्या शिवरायांचा पुतळा पडणं हे अत्यंत शोकांतिक आहे महाराष्ट्राची। 500 पेक्षाही अधिक पोलीस कर्मचारी जे आहेत ते हुतात्मा चौकामध्ये तैनात केले आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।